विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आणि अनेकांना धक्का बसला। जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आणि तोही असा तसा नाही तर भरघोस मतांनी मतदारांनी महायुतीला निवडून दिलं। त्यानंतर नेहमीप्रमाणे अनेकांनी ईव्हीएम वरती शंका घेण्यास सुरुवात केली। पुन्हा एकदा ईव्हीएम मध्ये घोळ असल्याची कॅसेट सुरू झाली। मात्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मधून बाहेर आलेले आकडे यामध्ये तफावत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। 95 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान आणि 23 नोव्हेंबरला त्याच ईव्हीएम मधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचं बोललं जातंय। मागे दिसत असलेल्या यादीपैकीच ही अनेक नावं आहेत ज्या ठिकाणी या संदर्भातली चर्चा सुरू आहे। 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएम पेक्षा जास्त मतं होती तर 76 मतदारसंघांमध्ये ईव्हीएम पेक्षा कमी मतं होती असा दावा आता करण्यात येतोय। तर कन्नड विधानसभा मतदारसंघाबाबतही सोशल मीडियावरती काही पोस्ट फिरताना दिसतात। यात पोस्ट करणाऱ्यांकडून मतांमध्ये खूप मोठा फरक असल्याचा दावा करण्यात येतोय। तर कन्नड विधानसभा मतदारसंघाबाबत नेटकऱ्यांनी दाखवलेली बेरीज आपण पाहणार आहोतच। मात्र तत्पूर्वी कन्नड मतदारसंघामध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघात कुठले आरोप होत आहेत ते आरोप आपण सुरुवातीला पाहणार आहोत, तेही बाईटच्या माध्यमातून। माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, त्यामुळे काही ओळख पडतो। माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही, की मी स्वतः मतदान केलं नाही, अशा प्रकारचा सगळा आपले घोळ आहे। प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घरची मतं नाही मिळाली असा घोळ आहे। काय मशीनचे चार्जिंग 99%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसा असू शकतो? इलेक्शन बंद करून टाका, अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन फ्रॉड निघालेले, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे, बाकीचे 2 सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहे ते आजूबाजूला आढळत आहे। त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून निघून गेलेले आहेत, म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। 1-2 प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी 8 ते 10 मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेले आहे, तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे। 100% याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी आणि इथे जे काही आरोप असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही, काही नाही असं समजत प्रोसेस पुढे घेत आहेत। फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज म्हणावंसं वाटतं। काही मशीन सुरू असल्याचं समजलं, हे सत्य आहे? काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या, हे पण सत्य आहे। मशीन मध्ये गोंधळ आहे, 100% म्हणजे 100% गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण 100% 1001% सांगतो मशीन मध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे, हे सगळे जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे। एवढ्या मशीन मध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं, त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत बटणं दाबतात, परत चालू करतात। याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तर कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठली पोस्ट व्हायरल होतीये आणि व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावर आपण आता एक नजर टाकूयात। तर मतदान ईव्हीएमच्या मतांमध्ये तफावत असल्याचं बोललं जात आहे। कन्नड विधानसभा क्रमांक 105 मध्ये तळनेर गावामधील एकूण मतदारांची संख्या आहे 396, मात्र त्या ठिकाणी झालेलं मतदान त्याची आकडेवारी आहे 312। त्यानंतर शिंदेंची शिवसेना त्या ठिकाणी होती, 326 मतं त्यांना मिळाल्याचं या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं जात आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेला त्या ठिकाणी 194 मतं मिळाल्याचा दावा केला जातो या पोस्टच्या माध्यमातून। याची कुठलीही पुष्टी आम्ही करत नाही, मात्र व्हायरल असलेली पोस्ट आणि त्याची आकडेवारी त्यावर आपण नजर टाकतोय। हर्षवर्धन जाधव अपक्ष त्या ठिकाणी होते, त्यांना मिळालेल्या मतांची संख्या आहे 104। त्यानंतर मतांची बेरीज काय सांगतेय म्हणजे गंमत बघा, व्हायरल असलेल्या पोस्टमध्ये ही गणिताची आकडेवारी मांडण्यात आलेली आहे जी सध्या सर्वत्र व्हायरल होते। मतांची बेरीज काय सांगते तर 326 मतं जी शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेली आहेत, 194 मतं जी ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली आहेत आणि अपक्ष असलेले हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली मतं 104। यांची जर आपण पूर्ण बेरीज केली तर ती येते 624। मात्र तळनेर गावातील एकूण मतदारांची संख्या तर 396 आहे, मग त्या ठिकाणी 624 मतं
कशाप्रकारे प्राप्त झाली हा सवाल या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टमधून विचारला जातो आहे. तर एकंदरीतच एक गणित आपण समजावून घेतलेलं आहे. गणित समजावून घेतल्यानंतर सोशल मीडियावरती अफवांची वावटळ उठल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानंही त्याची दखल घेतली आणि सोशल मीडियावरती फिरत असलेल्या पोस्टमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. तसंच व्हायरल पोस्टमधील आकडेवारी देखील फसवी असल्याचंही निवडणूक आयोगानं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलंय. आकडेवारीसह राज्य निवडणूक आयोगानं सोशल मीडियावरती होत असलेले दावे किती खोटे आहेत हेच दाखवून दिलं आणि त्यामुळे व्हायरल पोस्टवरती तुम्हीही विश्वास ठेवू नका असं आवाहन आम्ही तुम्हाला लोकशाही मराठीच्या माध्यमातून करतो आहोत. तर दिवसागणिक आपण पाहतोय की कशा प्रकारे अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होतात. पोस्ट व्हायरल झाल्या की त्या संदर्भातलं स्पष्टीकरण येणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपण पाहत असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.